मी. गाईज वी आर रेडी. आउटफिट काल आम्ही करणार होतो रात्री व्हिडिओ रील्स पडले होते. मम्मा हिची चप्पल, हिची हाय दिसायला छोटी पण हिची चप्पल लय मोठी आहे भाई. आता ही तर फ्लॅट दिलं तुला. अरे साईज बघ चपलीची, माझा अर्धा छोटा पाय पडतोय यात. सो नमस्कार गाईज, आज आमचा सेकंड डे आहे आणि हे आमचे थोडे मोठे आउटफिट्स आहेत. सो आता आम्ही चाललोय वर्सोली बीचवर ओनली फॉर रील्स अँड शूट. हा पण लिटरली अलिबागच्या बीचवर आम्हाला रिझनेबल प्राइस मध्ये सगळ्या वॉटर राईड्स भेटलेल्या आहेत. भाई तुम्ही लोकांनी सिरियसली सांगते, बार्गेनिंग करा तरच तुमचा फायदा आहे, नाहीतर काय फायदा नाहीये. लवकरात लवकर पोस्ट करू कशी करायची. एवढी ही लोक हलकट येत नाही, यांना माझ्यामुळे एवढा फायदा झाला तरी नखरे करतात. हा गाईज, जर तुम्हाला रिसॉर्ट नाही आपलं बीच वरती जर राईड्स करायला यायचं असेल तर हिला नक्की आणा, कारण जी बार्गेनिंग चांगली करता. एखाद राईड देऊन टाका बस, ती खुश. आणि त्याच्यामध्ये स्लीपर वाली बस, स्लीपर वाली मध्ये फक्त आपण फील करू शकतो, समोरचं बघायला काही चान्स. फील काय करायचंय तुला? राईडचा फील काय बोलतात रे त्याला, एडव्हेंचर. बाकी सगळे बकवास राईड आहेत, एक पण आम्हाला आवडलेला नाहीये. फक्त पोझिशन भारी आहे ना यार, असा एक फोटो आला पाहिजे. एक माझा कॅमेरा चालू कर आणि एक फोटो घे. असाच घे कॅमेरा व्हिडिओ करताना, भारी आहे. आणि आम्ही जिथे स्टे केला आहे ना ते मीट कॉटेजेस आहे, ते पण खूप छान आहे. 1408 छान आहे, पासवर्ड छान आहे. सॉरी मीट रिसॉर्ट, सॉरी कॉटेजेसचं बोलत होती. खूप छान आहे, रिझनेबल आहे आणि खूप धमाल करायला पोरींसाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे. एकदम सिक्युअर. या ना अशाच लाईनीत उभे राहा. सलोनी सलोनी कुठे चालली तू? तिने जर मी या मोबाईल मध्ये फोटो काढ. आणि पल्लू तू शेवटी पाहिजे होती फोटोग्राफर. हा पल्लू तुझा का नाही खोबरा दाखवायचा? मला तसं येत नाही काढता. गोरी दिसते. रिच ऍट वर्सोली बीच. वा यमक जुळलं. ठीक आहे, तर ही चाललो आहे आता. मी शोधते नाश्ता अँड ऑल गोष्टी. फोटो काढण्यासाठी आम्ही दगडात चढून वर आलो व्ह्यू बघायला. आता उतरताना मी काय देऊ, मी उतरली ना, तुम्ही ह्याला बोलतात फालतूगिरीचे ऍडव्हान्टेजेस. माझ्याकडे तुझा म्हणून हात द्यायला आले. ए मला पण द्या रे. थांब तुला पडलं तर एक्स्ट्राच. तू कुठे चला की थांब. मी येत नाही रे, तुला पकडलं. तू माझा फोन घेऊन जा नीट. खालून काढ, ब्लॉग चालू आहे तिचा. तर काढ. थांब, त्याच्यावर पाय नको. इथे पाय ठेव ना. ए नाश्ता बनवलाय. ए गला घसरगुंडीने इथे ये साक्षी, ये धपकन. नाही बाबा, पडली तर अरे त्यावर पाय ठेव ना, त्यावर डायरेक्ट आवर. हा तिथेच फोन घे. फोन घे, मी पडली तरी चालेल. सरपटणारा पाणी. अगं ये खाली. जाशील ना? तू काय पायऱ्या शोधतेस? मी रिक्स नाही घेऊ शकत आणि तुमच्यावर तर काडीचा भरोसा नाही मला. इथे ठेव पाय. उडी उडी. चालत तिथे मी पर्स ठेवलेली ना. काहीच्या गाड्यात मी आणली. तू कशाला आणली? कशाला आणली? इकडे ये साक्षी. गरम होतं.
बघितलं आधी सलून तिकडे बसली, तिला असं वाटलं होतं सलून माझ्याच बाजूला येऊन असं काय नाही. मी पाणी माझ्यासाठी मागवलं बघा, ही बाई कशी तोंड लावून पिते. अरे हसते बाई बोलली ना, बाई. साखर नाही लावल्यात. हा पकडले. आमचा कॅशियर आजच्या ट्रिप, आता 2 दिवसाच्या ट्रिपचा. चप्पल तुटली. हे समजा मी बोलली होती, बोलण्याचं झाकण ओपन आहे. तिने खेचलं, माझी चुकी थोडीच. तिला आंघोळ करायची होती थंड पाण्याची. चला आम्ही निघालो, आता आम्ही बॅग घेऊन परत येतोय. कारण आमचं चेकआउटचं टायमिंग झालेलं आहे. सो आम्ही आता चाललोय. मी इतका करते ब्लॉग हिचा. ए इकडे तुझं तू घे. अरे हे नव्हतं मेन्शन करायचं, कारण आपण ब्रिज. काहीच आम्ही परत आलो होतो. कुठे आलो होतो, सॉरी, आम्ही परत आमच्या कॉटेजेसवर आलो होतो, कारण आम्हाला लॉग आउट करायचं होतं. आता आम्ही चेकआउट केलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही परत रिटर्न आलो होतो. कुठून आलो आज आम्ही, वर्सोली बीचवरून आम्ही रिटर्न आलो होतो, कारण आम्हाला चेकआउट करायचं होतं. सो आता आम्ही चेकआउट केलेलं आणि परत आता बीचवर चाललेलो आहे. तर आपण भेटूया बीचवर. थोडेसे शूट्स राहिलेत, तेवढं करू आणि चालू पडू. सो गाईज, मगाचपासून आम्ही चालून दमलो. फायनली आम्ही रिक्षा केलेली आहे. हो का? हाय हाय. आता मी मांडीवर नाही बसले. हो फर्स्ट टाइम मांडीवर नाही बसले. काहीच पोचलेलो आहोत आम्ही रिक्षाने परत वर्सोलीच बीचवर, कारण हा बीच खूप शांत आहे. इथे गर्दी नाहीये, क्राऊड नाहीये. विजिट करायचं झालं तर तुम्ही इथे विजिट करू शकता. रिटर्न वन टू थ्री टाका. चल 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 चल. या इकडे. दीदी ये. थांबा 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 थांबा, पाणी एक शांत होऊन दे. थांबा दीदी, हलवू नको बाई, थांब. चालू कर आधी लाग. चालूच आहे. फिरो कॅमेरा, कोण ना थांब, जाऊ दे ना कधी. वरती कर, वरती कर थोडं. हा बस बस, स्टॉप कर. सो गाईज, झालेलं आहे आमचं फायनली शूट वगैरे. तर खूप छान समुद्र. रिक्षात सुद्धा आम्ही जेवण सोडत नाही. जेवण आता आम्ही सॉरी खाणं. आता आम्ही चाललोय वर्सोली बीचवरून अलिबाग मार्केटला. आम्ही अलिबाग मार्केटला पोचलेलो. ही बस आहे आमची NP. सो पल्लू गेले तिकीट काढायला. दीदी आहे अलिबागचं मच्छी मार्केट. दाखवतो तुम्हाला. सगळ्या फूड्स. तिकीट पल्ली वगैरे सगळं स्टोर काढतो. वन साइड दाखवणार.
तेच करते. दीप्ती दीदीला विचार येऊन काय माहिती मच्छी घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे का? चप्पल तुटली माझी. काय पाहिजे घ्या त्याला कुठे जायचं त्याला? मुंबईला बर्फ नको टाकायला. बर्फ शिकता थोडं बर्फ टाकायला लागेल. पिशवी ते डबा होती 100चा 50. नाही पॅकिंग केला तर तवरा बोलते. हा तिथून उघडली पाकन का ताजी आहे ग बाय? काय उघडली? कितीला आहे? 400. काय झालं घेतलेलं कोलबी घ्यायला मग 100 रुपयाचा डबा घ्यायला काय झालं? 200 रुपये केलं ते सगळींचा कालवणार. नोळ घेतले आणि आता नेणार कसे? गाईस साक्षीकडे बघा एवढी मच्छी घेतली. खूप छान मार्केट आहे आणि खूप रिझनेबल प्राइस. अरे ती ब्ल्यू वाली पिशवी काय करणार? पेमेंट कोण करणार? तुझ्याकडे नाहीत ऑनलाईन? गाईज बघा मच्छी घेतलेली. हे बघा नंतर थम्स अप लवर. हे 90 नाही बघा 100 मच्छी. 100 मी तिकडे एक्स्ट्रा दिलं. ऍक्च्युली सगळे टकलेच कॅरी होत आहेत त्याच्यात. जाऊ दे. सो गाईज आम्ही मांडवा तिथून पोहोचलेलो आहोत. पहिली उतरती काढशील ना? बोल देता हूँ. दीप्ती दीदी आणि सलोनी गेलेत पुढे जागा पकडायला. सो हा सगळा बाहेरचा व्ह्यू आहे. अरे यार ती लोधावाली गाडी बघा ना, ती बघ तिकडे लागली आहे. ऍक्च्युली हा व्ह्यू मी येताना घ्यायला पाहिजे होता, बट ठीक आहे, असं नाही तर तसं. हॅशटॅग अलिबाग. ते बघा तिकडे जे समोर तुम्हाला दिसते लोधा गाडी आहे. अरे यार इथून विचारलं असतं ना किती घेतात. ती बघ दीदी आत्ताशी तिकडे पोचली.
रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अचानक सक्त मनाई आहे. एंट्री खूप जड आहे बॅग. दमलो. माझ्या साईड व्ह्यू बघा. क्रॉस कर ना आणि तिथून घे पुढे असे का हो. मला कालपासून सफेद नाही भेटलं. तोंडाला पाणी सुटतंय. बस. कितने का है ये? 20 का 50 मिनट यूनिट. पुढे चालते. इथूनच लाईन आहे. बघू शकता काही TNPच्या शिपसाठी इथूनच लाईन लागलेली. ही बोट आलेली आहे.
चारी बाजूला आमच्या अनलिमिटेड भारी व्ह्यू आहे. काय चाललंय तळ्यात मळ्यात. थांब थांब साक्षी. मला पण बरं. अरे हळू 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 साक्षी हळू. पहिले ते बॉक्स पाठी टाक. व्हेरी गुड. सो गाईज जल्दी बसा रे. बट लावून टाका. त्याच्यासाठी आपण स्लो त्याच्यासाठी नाही. हे कपडे उलटे. ती भरणार कधी, तुम्ही येणार कधी? ते तर आहेच म्हणून मी विचारलं. जरा फास्ट ट्रेनचे कार्ड चेक करा आणि तिकीट बुक करा. येडे, मला वाटलं चालू करून दिलंस मला. मी पण जेवली एकदाच, पण काय पटलं नाही मला. मला पण नाही पटलं. आम्ही चचुले नाही येणार. गाईज बाय बाय गेटवे. नाही सगळं मी तुला त्याला शॉपिंगला गेलो. इकडे तो स्टेला होता. चलो चलो. चला. समजलं का ग? दीदी तुला बोलली. सॉरी. ट्रेन पकडतोय बदलापूर फास्ट. अरे इकडेच चढ. मरती मिली इथून चढू शकत होती ना. दीदीला माहिती आहे मी तिथं व्हिडिओ काढते. एवढं सामान तुम्ही लोक आमच्याकडे ठेवून तिकडे आतमध्ये मरत. मी काढून ठेवलं बॅगेत. अगं माझ्या हातात ही बॅग होती आणि हिला म्हटलं हे वरतून पकड, ही मी उतरवते. मी उतरायला हिला मी बोलली माझ्या मागून तू उतर. ही पहिलीच उतरायला गेली माझ्या अगोदर. ताईने सांगितलं तुम्ही त्या काकींच्या मागे. कारण की पहिली चप्पल नव्हती, नंतर बॅग पडली. माझा हिला काय बोलली तू, ही बॅग माझ्याकडे दे, तुझी चप्पल ऑलरेडी तुटलेली आहे. ऐक मी बसते. अगं माझी ही बॅग पडली ना, ही बॅग उचलली, बॅग मी माझ्या मागे घेतली. शांततेतून माणूस गर्दीमध्ये आल्यावर काय रिॲक्शन असतं ना ते बघून घ्या. आणि सॉरी त्या सगळ्या बायकांसाठी ज्या लोकांना ही लोक शिव्या घालतायत. ब्लॉग बघत असाल तर मी पण चालते ट्रेन मधून.
मी थांबलेले ट्रेन मी लाजलो होती, मला वाटतं मला धक्का मारायचा. Imagine कर, हे दोन हातात तुला ना ते ट्रेनचं मधला दांडा पकडता येईल. ह्याच्यात तू नाही. काय कसं टाकशील रे? मी ही बॅग टाकणार मला काय सांगते माहितीये, ह्या दोन घेऊन तू चांगल्या ट्रेन मधनं उतर. नाही नाही तसं नाही बोलली. चल मी काय स्पायडरमॅन आहे? हे धड तसं नाही बोलली. आधीच घाबरून इथे टरकले मी. मेन सीन काय माहितीये, मी दुसऱ्या नंबरला उभी होती. ती उतरली चालत्या ट्रेन मध्ये, मला जखमारून उतरले. आता पाठच्या बायका मला खातील का रे? नाही बोलायचं ट्रेन चालतीये. हा बरोबर आहे की नाही? बोलायचं असतं ते. या बाबतीत माझा नवरा भांडतो. नाही मी पण बोलते ट्रेन चालते, तुला उडायचं होतं तर तू पहिली ये. तुम्ही उडा, हा असं नाही बोलायचं. तुम्हाला उतरायचं ना तुम्ही उतरा. तुमची आधीच घाबरली. Please आपली चप्पल नाही माझ्याकडे, चल ना. Please ना चप्पल. उलट्या जागेवर म्हणून उभी केली हे ते उमळले मच्छी. अगं मी ही बॅग उतरवणार सगळ्या बायका हिने नवरात्री सेलिब्रेट केली अलिबागला. एवढं फिरून आलं, एनर्जी काही कमी नाही झाली. भांडायला मी विचार करणार होती, जर मला कोण काय बोललं ना फोर सीटला. अरे ती तरी बोलत होती एक बाई तुझी आहे बॅगेत टाकायची ना. जागा आहे. पोचलोय आम्ही आमच्या घरी, म्हणजे वर बाजूलाच बिल्डिंग आहे, बघू शकतो. तिथं जरा मच्छीचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे म्हणून. भेटते ना काहीच बाय म्हणून, पण इथे आम्ही आल्याला परत चालू केलेलं आहे. नाही काम नाही. ती बॅग घ्यायला आलाय. हा बोल. माझा भाऊ माझी बॅग्स घ्यायला आलाय.